जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमच्या या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघू शकता. काय मस्त किती मोठा स्पंजी असा हा कस्टर्ड केक, रवा कस्टर्ड केक एकदम भारी होतो. करायलाही खूप सोपा. मला तर हे रविवारी बनवावंच लागते कारण मुलांना खूपच आवडतो आणि एकदम हेल्दीएस्ट व्हर्जन आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मस्त अशी कमेंट देखील करा. इतका स्पंजी कसा हा केक झाला आणि किती मस्त हा केक झालेला आहे. त्यासाठी काही टिप्स आहे, काही ट्रिक्स आहे की ज्या आपण फॉलो केल्या तर आपला असा केक नक्की होतो, स्पंजी होतो, एकदम अयंगर बेकरी स्टाईल होतो. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर एका मिक्सरच्या जारमध्ये एका वाटीने एक बारीकवाला रवा घ्यायचा आहे. त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे. मलईचं दही घ्यायचं. जर दही नसेल वापरायचं तर दुधाची साय वापरा 2 चमचे. तर आता छोट्या वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण दही घेतलं त्या वाटीला अर्धी वाटी साखर. आता इथे कस्टर्ड वापरायचे आहे. मँगो फ्लेवरचे कस्टर्ड पावडर मी इथे छोट्या वाटीने वापरलेली आहे. पोह्याच्या चमच्याने म्हणसाल तर 3 चमचे आणि 1 वाटी तूपसुद्धा वापरलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरीही चालतं. ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने 1 वाटी कोमट दूध घ्यायचं. थंड दूध घ्यायचं, गरम नाही घ्यायचं. मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची. एकदम बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये जर आपण ते बारीक केलं ना तर रवा बारीक होतो, सगळं टेक्स्चर बारीक होतं आणि झटपट एकाच भांड्यामध्ये आपला केक तयार होतो. जास्त भांडेही लागत नाही. मिक्सरमधून सर्व साहित्य आपण बारीक केलं. आता फक्त याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स असे बारीक करून टाकायचे आहे. मी त्याचे काप करून टाकलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता. आणि तुम्ही याच्याऐवजी टुटी फ्रुटी वापरली तरी चालेल. अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. याचं प्रमाणच व्यवस्थित ठेवायचं. जास्त जर झालं ना तर केक आपला लगेच तुटून मुटून खाली पडेल. त्याच्यामुळे याचं प्रमाण थोडंच घ्यायचं. अशा पद्धतीने हे पूर्ण ॲक्टिवेट होण्यासाठी क्लॉकवाईज दिशेने एकसारखं फिरवायचं मस्त. म्हणजे आपला जेणेकरून आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होते. मुलांची खूपच फरमाईश होती म्हणून आज हा मी केक त्यांच्यासाठी बनवला होता. तर बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. नंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं, सगळीकडे लावायचं. नंतर जे आपण बॅटर बनवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये नाही झटपण मुलांना पौष्टिक असं आपण करून देऊ शकतो. खूप पौष्टिक आहे. रवा, गव्हाचं पीठ, कस्टर्ड पावडर अशा पद्धतीने सगळं टाकलं. नंतर वरतून परत थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. एकीकडे गॅसवर कुकर प्रीहीट करायला ठेवायचं आहे. मी कुकर प्रीहीट करायला ठेवलं, त्याच्यावर प्लेट ठेवली किंवा स्टँड ठेवा. थोडंसं गरम लागलं ना हाताला की नंतर आपला केकचं बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पातेल्यामध्ये. आता बघू शकता काय मस्त ते दिसत आहे. नंतर हा फुलून खूप वरती येतो. आता एक झाकण लावायचं, कुकरचं झाकण लावायचं. त्याला वरतून त्याला शिट्टी लावायची नाही. आता छान असं 35 ते 40 मिनटं होऊ द्यायचं. 40 ते 35 मिनटानंतर बघू शकता आपला केक मग काय मस्त फुललेला आहे आणि किती छान झालेला आहे. ते एका कपड्याच्या मदतीने पातेलं बाहेर काढून घ्यायचं. किती फुललेला आहे आणि किती स्पंज त्याला आलेला आहे. तर याला आता काय करायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचं. एक 10 मिनटं थंड होऊ द्यायचं. 10 मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपला केक काढायचा. गरम जर काढसाल ना तर मोडेल. नंतर एका प्लेटवर उलटं करायचं, टॅप करायचं आणि अलगद आपलं पातेलं काढून घ्यायचं. केक तुमचा सहज निघून येतो. बघू शकता किती मस्त झालेला आहे. आणि कस्टर्ड पावडर ही मँगो फ्लेवरची असल्यामुळं हा केक खायला खूपच मस्त झाला होता. आणि बघू शकता काय स्पंजी झालेला आहे. सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये घेऊन झटपट करू शकतो आणि त्याला स्पंज पण खूप छान आलेला आहे. जाळीदार हा केक बनलेला आहे. खायलाही खूप हेल्दी आहे. अशा पद्धतीने जर आपण घरी बनवून मुलांना असे केक खायला दिले तर ते बाहेरचे केक नक्कीच विसरतील. आणि स्पंज पण खूप मस्त आलेला आहे. तर याला कट करून सुद्धा मी तुम्हाला दाखवते की किती स्पंजी झालेला आहे. आणि आतून पण बघा काय त्याला मस्त जाळीदार केक, स्पंजी केक तयार झालेला आहे. तर चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.